भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तब जय गाता जन गण मंगलदायक जय हे जय 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 हे भारत माता की जय वंदे वंदे धन्यवाद। चला लवकरात लवकर आता आपण मॅच चालू करूया। आता ही पहिली मॅच आहे टीम मंथन आणि प्राज 11 यांनी लगेच टॉसचा कार्यक्रम चालू करूया। हॅलो मंथन टीमचा कप्तान आणि प्राज 11 चा कप्तान नाणेफेकचा कार्यक्रम करून सामना लवकर चालू करायचा आहे आणि आपले अंपायरचं काम करणारे किशोर गुरुले तसेच दुसऱ्या अंपायरचं काम कोण करतात त्यांनी इच्छुक असं तरी सांगावे इकडे त्याची नोंद घ्यायची। सर्व तुम्हाला इकडे लक्ष द्या। एक आपला फोटो होईल त्यानंतर टॉसचा कार्यक्रम होईल। हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो. चला लवकर टाइम झालेला आपण भरपूर. हॅलो हॅलो टॉसचा कार्यक्रम झाला का? कोण टॉच विन आहे? टीम मंथन टॉच विन. मंथन टॉच विन झालेले आहेत. आपला निर्णय इथे कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण घेतलं त्यांनी आणि आम्ही तर केलंय मला वाटतं प्राच 5 षटक ना. उरलेल्या 2 टीमनी हॉलंडरचं काम करा. हॅलो हॅलो येते बरोबर. चला हा टॉच विन झालेले आहेत मंथन. प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय आणि हॅलो, आमंत्रित केले हॅलो. प्राज 11ला. हॅलो. हॅलो चला जास्त टाइमपास करून जमणार ना आपल्याला. ऊन भरपूर झालेलं आहे. चला आपल्याला भरपूर अजून मॅची खेळायचे आहेत. तुम्ही टाइमपास करू नका. दुसऱ्या अंपायरचं कोण काम करतोय? चला दुसरा अंपायर जो कोण इच्छुक असेल त्याने दुसऱ्या अंपायरचं काम करायचं. तुम्हाला टी शर्ट आणि कॅप भेटेल इकडे. काय? प्रणय किंवा चेतन या दोघांपैकी एकाने अंपायरचं काम करायचंय. श्री धर्मा जागडे या समोर या. पुतलाजी जागडे आपण त्यांचा सन्मान करायचा आहे.
हॅलो. प्राज इलेव्हनचे फलंदाज युट्यूबला जरा कॅमेरा इकडे फिरवा, तिकडे समोर बघा, समोर. संजय आरडे आणि लालू. विनोद आरडे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मंगल मूर्ती. मोर्या. तसेच आमच्या गावचे श्री पुतलाजी जागडे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे, तरी त्यांचा सन्मान करतील तसेच श्री पुतलाजी जागडे यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यांचा सन्मान संजय शिगवण करतील. हा लक्ष्मण जागडे या. इथं आलेल्या सर्व मान्यवरांचे व महिला मंडळांचे व नवतरुण मंत्रिमंडळांचे सहर्ष स्वागत आहे, सहर्ष स्वागत आहे. चला आपण बोलूयात आता मॅच कडे. व्हॅलेंडर चला, स्ट्राईकला येते विनोद आरडे आणि नॉन स्ट्राईकला येते संजय आरडे. आणि उरलेल्या दोन टीमनी हॉलंडचा ताबा घ्यावा. बॉलर आहे नरेश जागडे. तसेच श्री सुरेश जागडे यांनी सुद्धा तेजूवरती येऊन आपला सन्मान घ्यायचा आहे. सुरेश जागडे त्यांचा सन्मान करतील श्री धर्मा जागडे, हे त्यांचा सन्मान करतील. सुरेश जागडे या तेजूवरती. तेजूवरती या. चला बोलूयात आपण मॅच कडे. पहिलीच ओव्हर नरेश जागडे. मला वाटतं ही मानाची ओव्हर असेल. बघूयात. पहिला बॉल विनोद आरडेसाठी. आणि हा पहिलाच बॉल त्यांनी पटकवलेला आहे, असा शानदार चौकार गेलेला आहे. सुंदर सुंदर अशी अतिशय सुंदर नरेश जागडे यांना पहिल्याच बॉलात विनोद आरडेनी चौकार मारलेला आहे. तसेच आपल्या गावचे ग्रामस्थ श्री सुभाष चव्हाण यांनी सुद्धा तेजूवर यायचं आहे. इकडे विहिरीच्या इकडे सुद्धा हॉलेंडर 1-2 लागले पाहिजेत. श्री सुभाष चव्हाण या तेजूवर या. आणि हा दुसरा चेंडू पुन्हा सीमारेषा पार. 2 बॉल 2 चौकार. त्यांचा सन्मान करतील पुतलाजी जागडे. आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. दोन बॉल 2 चौकार नंतर बघूया तिसरा बॉल. ओ हा कट. 1 रनामध्ये समाधान.
स्ट्राईक चेंज झालेली आहे. आता पाहूयात संजय आरडे काय करत आहेत. धन्यवाद. तसेच या KPL च्या मैदानामध्ये आमच्या कोशिंबले ग्रामस्थांच्या महिला मंडळ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आज 2026 मधील हा कोशिंबले सुद्धा एक प्रीमियर लीग रनाचे समाधान. 2026 चा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाची पहिली लढत जी होत आहे ती प्रांज 11 आणि तसेच टीम मंथन आणि प्रांज 11 आणि या सामन्यामध्ये प्रथमतः टॉच विन झाले ते मंथन आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारून प्रांज 11 आणि हे चार 4 रन. बाईकचे 4 रन. पाच चेंडू 14 रन. प्राज 11ची ही फलंदाजची जोडी अतिशय सुंदर खेळत आहे. आणि लॉंग स्ट्राईकला कट. 1 रनाला 1 धाव समाधान आणि इथे ओव्हर समाप्त. एक ओव्हर बिनबाद 15 रन. चौकार चौकार नाही. आणि हा चान्स केलेला आहे. मस्त उत्कृष्ट अशी फिल्डिंग केलेली होती नरेश जागडेने. आणि हे 3 रन पूर्ण झालेले आहेत. पाहूया आपण देवेंद्र जागडेचा तिसरा बॉल. आणि हा पिच चेंडू. गुड. 1 रनात समाधान. ही ओव्हर मला वाटतं दाबून ठेवलेली आहे देवेंद्र जागडेने.
हा नो चेंडू आणि ही चार चार असे 5 रन भेटतील आणि हा फ्री राहील संजय आरडे यांना एक सुवर्ण संधी. फ्री हिट आणि हा लेग साईडला घुमवलेला चेंडू आणि हे 2 रनाचे समाधान. धावसंख्या झाली 27. षटकाचे काही चेंडू शिल्लक. धावसंख्या 27. हो. आणि हा डॉट बॉल अतिशय सुंदर. आणि हा स्क्वेअर चेंडू. अतिशय शिस्तप्रिय आपल्या या मैदानावर मॅच चालू आहेत. आपण सर्वजण इथं आनंद घेत आहोत. आणि हा बोल्ड क्लीन बोल्ड संजय आरडे. बोल्ड. ही मला वाटतं प्राज हिलोनची पहिली विकेट असेल. आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 रन. उत्कृष्ट असा क्षेत्रक्षण हरी केले. आणि मला असं वाटतं ही प्रॅक्टिस नसल्यामुळे असं होतंय की अजून काही. नो चेंडू आणि फ्री हिट असेल. अडतीस रन. काही चेंडू बाकी. आणि हा फुलटा चेंडू लेग साईडला असा घुमवलेला मानव कदमी आणि हे 4.
आणि हा 1 रनमध्ये समाधान. आपले समतानगरचे सचिन दादा यांचं सुद्धा सरचे स्वागत आहेत. या तुम्ही मंडपावर या. आणि हे 2 रन. चौथी ओव्हर चालू आहे. चौथ्या ओव्हरीचे काही बॉल शिल्लक. आणि हा खर तर मानव कदम आज खरंच उत्कृष्ट अशी विनोद आरडे यांना खरंच उत्कृष्ट अशी साथ करत आहेत प्राज 11 साठी. हा षटकार. पुन्हा हा वळून मारलेला षटकार. आणि हा मला वाटतं 1 रनात समाधान म्हणतील. मला असं वाटतंय मानव कदम यावर्षी फॉर्मला येणार आहेत. पाहूया विनोद आरडे पुढील चेंडू. आणि हा कटवलेला चेंडू आणि ही सीमारेषा पार नाही होऊ शकत. आणि ही रनआउट आमचे पंच अतिशय दक्ष. रन किती घेतले चेतन? चेतन अंपर. हे 2 रन आणि तिसऱ्याला विकेट गेलेली. कर्णधार स्वतः उतरलेले पहिल्या स्ट्राईकलाच आलेले. मस्त अशी त्यांची बॅट लागलेली. विनोद आरडे यांची जागा भरून काढण्यात येत आहे ते त्यांचेच बंधू विशाल आरडे. हे सुद्धा आपल्या कोशिमल्या गावचे उत्कृष्ट गोलंदाज नावाजलेले गोलंदाज. आणि आता पाहूया मानव कदम आणि विशाल आरडे काय आपल्या संघासाठी करत आहेत. खरं तर विनोद आरडेने त्यांची जागा पूर्णपणे त्यांच्या मतीने भरून काढलेली आहेत. ही मला वाटतं दुसरी विकेट. आणि हा ऑफ साईडला घुमवलेला चेंडू ही सीमारेषा पार लेग साईडला घुमवलेला चेंडू. सॉरी. खरंच उत्कृष्ट अशी बॅटिंग लागलेली मानव कदम यांची. खर तर हा मैदान होम मैदान आहे त्यांचा. ते खेळलेच पाहिजेत. मला वाटतं गेल्या वर्षी त्यांची काय बॅटिंग लागली नव्हती. गेल्या वर्षी विशाल आरडेने काय सांगितले त्यांना. आता स्कोर झालेला आहे 64. 4 ओव्हर समाप्त आणि 64 रन. पाहूया आता 5वी ओव्हर. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. चला 4 षटका अखेर धावसंख्या पोचते ते 64. संघासाठी शेवटचं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले ते आविष्कार
आता बघूया आविष्कार काय करतोय आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचं शतक या ठिकाणी आणि त्यांना मारा करतील ते विशाल विशाल आरडे. पाहूया प्रांज 11 वर्सेस मंथन यांचा रंगत असलेला हा सामना. या सामन्यातील कीर्ती लहान पण मूर्ती महान असणारे आमचे आविष्कार जागडे या ठिकाणी शतक घेऊन आलेले आहेत. पाहूया आपल्या संघासाठी काय कामगिरी या ठिकाणी आपल्याला बजावत आहेत ते आविष्कार जागडे. चला आपण मॅच कडे वळूया. आणि या ठिकाणी सुंदर असा पहिला चेंडू या ठिकाणी फेकलेला आहे आणि धावसंख्यात तर एक धावसर पूर्ण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात, परंतु या ठिकाणी एकच धावेत समाधान मानतो ते प्रांज 11 आणि धावसंख्यात भर पडते. धावसंख्या पोचते 65. खरंच या ठिकाणी 2 मोहरे आपल्या प्रांज 11 संघाला गमावे लागलेत आणि त्यानंतर चालणारा हा रंगताचा सामना आणि 65 धावसंख्या. बघूया शेवटच्या शतकातील काही चेंडू शिल्लक असताना आविष्कार आणि हा या ठिकाणी सुद्धा चेंडू सुंदर असा काढले. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेच्या प्रयत्न आणि या ठिकाणी मला वाटतं दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण करण्यात यश मिळते प्रांज 11 संघाला आणि या धावसंख्यात भर पडते. धावसंख्या पोचते ती 67. या ठिकाणी धावसंख्यात भर पडले. या ठिकाणी आपल्या कोशिंबले प्रीमियर लीग 2026च्या या मैदानामध्ये आपल्या या संघासाठी उपस्थित श्री संतोष शेठ या ठिकाणी आलेले आहेत, तरी त्यांचं स्वागत. तसेच ॲडव्होकेट आपले सुशील गायकवाड हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, तरी यांचं सुद्धा या ठिकाणी मंडळाच्या वतीने चला बाजी बैलाचे मालक संतोष दादा देशमुख यांच्या खरंच खूप खूप धन्यवाद. इथे तुम्ही आज इथे एक मॅच बघण्यासाठी आला आहात. या ठिकाणी धावसंख्यात भर पडते. धावसंख्या पोचते ती 68. षटकातील काही चेंडू शिल्लक असताना बघा सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी करत आहेत ते आमचे आविष्कार जागडे. सुंदर, कारण की ज्या लहान लहान मॅचेस होतात त्या मॅचेस मध्ये सुद्धा त्यांनी आपल्या गावाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. त्यांनी आपल्या मंदिरामध्ये ज्या छोट्या छोट्या ट्रॉफ्या दिसत आहेत त्या त्यांनी ज्या ठिकाणी आपल्या कोशिंबल्याच्या गावाने मिळवले आहेत. तरी एक धावेत मला वाटतं या ठिकाणी प्रांज 11 संघ एक धावेत समाधान मानतोय. धावसंख्यात भर आणि या ठिकाणी सुंदर असं क्षेत्रसून सुद्धा म्हणावं लागल तो नरेश जागडे आणि धावसंख्येत या ठिकाणी भर पडून धावसंख्या पोचते ती 69. षटकातील काही चेंडू शिल्लक असताना आविष्कार. पाहूया आता मानव. ओ सुंदर असा उंचावरून तटवलेला चेंडू आणि या ठिकाणी मला वाटतं झेल सुटतोय या ठिकाणी जीवदान या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि या ठिकाणी धावसंख्या 2 धावा. धावसंख्येत या ठिकाणी भर पडते 71. या ठिकाणी 71 या ठिकाणी धावा प्रांज 11 संघाने या ठिकाणी केलेले आहेत आणि मंथन या संघाला 72 धावांचं मोठासं डोंगर या ठिकाणी ठेवलेलं आहे. तरी त्यांचा पाठोपाठ करत मंथन आपल्या संघासाठी आता काय कामगिरी वजवणार आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत. बॉल पाहिजे देतात. या ठिकाणी आपल्या या कोशिंबले प्रीमियर लीग 2026च्या या लिंक साठी आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित असणारे श्री संतोष शेठ देशमुख यांना आमच्या मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात येत आहे. तरी आमचे अध्यक्ष श्री मारुती आरडे तसेच
आमचे पुतलाजी जागडे जे प्रतिष्ठित ग्रामस्थ आहेत सर्वांनी या ठिकाणी स्टेजवरती येऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. शाळा वगैरे आहेत. सर्वांनी त्या ठिकाणी या जे आपल्या ग्रामस्थ जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत तसेच आमचे धर्मा जागडे आहेत, श्री परशुराम जागडे आहेत, सर्वांनी या ठिकाणी येऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. आणि त्यांना मी विनंती करतो की कोशिमल्याच्या वतीने त्यांनी हा सन्मान स्वीकारायचा आहे. हॅलो ओम साई पुष्पगुच्छ घ्या. ओम साई डेव्हलपचे मालक श्री संतोषजी शेठ देशमुख तसे कोशिमगावचे गावचे ग्रामस्थ संतोष भाऊ देशमुख यांचा सत्कार आपल्या नवत्र मित्रमंडळ अध्यक्ष श्री मारुती आरडे तसे माजी अध्यक्ष आपले कोशिमडे ग्रामस्थाचे श्री पुतळा जागडे यांच्या हस्ते होईल. तसे आपल्या गावचे ग्रामस्थ श्री श्री पांडुरंग जागडे इथे उपस्थित परशुराम परशुराम जागडे इथे उपस्थित या तुम्ही पण. चिन्ह देख सर्वांनी त्यांनी टाळ्या वाजवून याचा सत्कार करायचा आहे. वेळेत उपस्थित दाखवले त्याबद्दल संतोष देशमुखांचे इथे खूप खूप आभार. तसेच आमचे परममित्र आमच्या समतानगर डोक्याचे ॲडव्होकेट श्री सुशील गायकवाड यांना सुद्धा या ठिकाणी सन्मान देण्यात येत आहे. तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. सन्मान चिन्ह तसेच आमच्या कोशिमले गावचे ग्रामस्थ तसेच आमचे सल्लागार श्री परशुराम जागडे यांना सुद्धा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन आणि शाल देऊन सन्मानित करण्यात येत आहे. तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. त्यांचा सन्मान करतील पुतलाजी जागडे. हॅलो चला नंतरच्या मॅचचा आपलं टॉच उडून घ्यायचंय. मंदार गोरिवले आणि सागर कदम यांनी टॉच बॉक्स मध्ये येण्याची कृपा करा. तसेच प्रबंज आडे यांच्यासाठी प्रबंज आडे यांनी अक्षय जागडेसाठी एक ऑफर दिलेली आहे. 3 बॉल 3 हा स्क्वेअर चेंडू. सागर कदम हॅलो या आपल्या या 2026च्या KPLच्या मॅचसाठी आपल्याला या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन श्री सुशील गायकवाड यांनी येऊन आपल्या मंडळासाठी 2000ची या ठिकाणी देणगी दिलेली आहे. तरी आपण त्यांचा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे.
आता पाहूया मानव यांचा पुढील चेंडू निखिल चव्हाण यांना. आणि हा हवेत असलेला बॉल आणि हा अक्षय जागडे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तसेच 2 रनात समाधान. मानव कदम पहिल्या ओव्हरीचे काही चेंडू शिल्लक. आणि हा लेग साईडला आलेला षटकार डीजे. कर्णधार सागर कदम यांनी लवकरात लवकर स्टेजवर या. आपला टॉसचा कार्यक्रम व्हायचा आहे. ही चांगली अशी अपील मानव कदम यांनी केलेली अंपायरला. खरंच उत्कृष्ट चेंडू. चला मॅच आपल्याला पटापट चालू करायचे, टाइमपास करायचा नाही. पहिल्या ओव्हरीचे काही चेंडू शिल्लक. मानव कदम हॅलो, पुढे मॅच कडे आता मानव टू. हो हो, निखिल चव्हाणला काय चेंडू समजत नाही, चेंडू समावतोय तो कीपरच्या हातात. अतिशय सुंदर गोलंदाजी करतो मानव. चला पुढे मॅच कडे मानव यांचा पुढील चेंडू. सागर कदम लवकरात लवकर तुम्ही टॉस बॉक्सचा ताबा घ्या, लवकर या. आणि हा सीमारेषा पार षटकार. आणि हा धावसंख्या झाली ती 15. षटकातलंय पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकात काय चेंडू बाकी आणि स्वतः मंथन टीमचे आयकॉन फिल्डर निखिल चव्हाण तसेच कर्णधार मोहन सागडे तसेच आता आपण टॉसचा कार्यक्रम करून घेतले संतोष देशमुख यांच्या हस्ते. रुद्र स्टार आणि युवांशी 11 या आपण टॉसचा कार्यक्रम करून घेऊया. रुद्र स्टारचे षटकामागे धावसंख्या झाली ती 16. पहिल्या षटक संपतोय. चला पुढे मॅच कडे. रुद्र स्टार टॉस विन. रुद्र स्टारचे कॅप्टन प्रबंज आरडे यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे. तुम्ही टॉस विन झालेला आहात. चला लवकर लवकर तुम्ही निर्णय घ्या. आपण बोलूयात आता मॅच कडे. आता ओर आता येत आहेत. बुमरा या नावाने आपण ओळखतो. बुमराचे फॅन, विराट कोहलीचे फॅन आपले विशाल आरडे, आपल्या कोशिमले गावची शान. एक तुफानी अशी गोलंदाजी
असे विशाल आरडे. पाहूया आपल्या टीमसाठी ते काय करत आहेत. खरं तर त्यांच्याच बंधूंची टीम आहे. चला प्रपंच आरडे, तुम्ही लवकर लवकर तुमचा निर्णय सांगा. बोलूया आपण मॅच कडे. चला विशाल आरडे यांचा हा हा पहिलाच बॉल डॉट. मी तुम्हाला म्हटलं होतं मगाशी, कोशिंबल्याची स्टान असा आपला फास्टर बॉलर विशाल आरडे. पण तितकाच तितकाच ताकदीचा फिल्डर आपला निखिल चव्हाण. आजपर्यंत जेवढ्या आपल्या टुर्नामेंट झाल्यात, कोशिंबले प्रीमियर झाल्यात, आणि हा ऑफ साईडला घुमवलेला चेंडू आणि क्षेत्रक्षण तिथे आहे आणि 2 रनात समाधानी. आजपर्यंत जेवढ्या आपल्या कोशिंबले प्रीमियर लीग झाल्यात त्यात बेस्ट बॅट्समन, जास्त रन असं आपले निखिल चव्हाण. आणि ऑफ साईडला घुस आणि ही विकेट कॅच मानव कदम. सॉरी. आणि हा षटकार आणि हा षटकार मानव कदम. आता पाहूया आपण पुढील चेंडू. आणि हा पुन्हा आणि ही चार डीजे. आणि हा 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 पिच चेंडू आणि हा सीमारेषा पार. हॉलंडरने कृपया ग्राउंडचा ताबा घ्यावा. आणि हा षटकार मी तुम्हाला मागाशीच म्हटलं होतं की तितकाच ताकदीचा फिल्डर आपला निखिल चव्हाण यांच्या बॅट मधून निघालेला हा उत्कृष्ट षटकार. पाहूया आपण पुढील चेंडू. आणि हा डॉट. आणि दुसऱ्या ओव्हरचे काही चेंडू शिल्लक. ओव्हर ओव्हर समाप्त आणि 34 रनात धावा. कृपया कोणीतरी तिकडे ग्राउंडवर पाणी घेऊन जा. मंथन स्टारचे फिल्डर पाणी टायमर टायमर पोचवा, कारण का ऊन भरपूर झालेलं आहे. हा उन्हाचा हा उन्हाचा प्रभाव पुन्हा होऊ शकतं, काय सांगता येत नाही. त्याच्यामुळे पाणी तुम्ही पोचवा आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या वर संपवत राहा. आणि आता मला वाटतं तिसरी ओव्हर चालू होईल. मला वाटतं अक्षय जागडे तुम्ही ओव्हर घेता आता सुद्धा. 3 बॉल 3 विकेट घेतल्यात तर तुम्हाला 1000 रुपयाची असे टोटल तुम्हाला 1500 रुपये लागू झालेले आहेत. पैसे पोच झालेत. पाहूया. मला वाटतं ही अशी ऑफर कुणाला भेटणार नाही परत. या संधीचा नक्कीच अक्षय जागडे फायदा घेतील.
चला पाहूया अक्षय जागडे यांचा पुढील पुढील चेंडू. आणि हा पहिला स्क्वेअर चेंडू. मला असं वाटतं हा त्यांनी देवाचा मान दिलेला आहे. त्यांना 3 बॉल 3 विकेट घ्यायचे आहेत. पहिला स्क्वेअर चेंडू. तसेच पाहूया मोहन जागडे. आणि हा दुसरा सुद्धा स्क्वेअर चेंडू. मला असं वाटतंय पैसे लावलेत म्हणून तुम्हाला लाईन भेटली नाही अक्षय जागडे. तुमचेच मित्र प्रपंच आडे व चेतन जागडे हे भरकट व्हायचा प्रयत्न करतायत. आणि हा पहिला चेंडू सीमारेषा पार. मोहन जागडे यांच्या बॅटकडून डीजे. जर तुम्ही एक जरी विकेट घेतली तरी तुम्हाला 500 रुपये लागू आहेत. बघा ह्या तुमचा प्रेम, एक भावना. आणि पाहूया आता तुमच्यासाठी भरपूर ऑफर चालू आहेत. चंद्रकांत आरडे यांकडून तुम्हाला 500 रुपये भेटणार आहेत. आणि हा स्क्वेअर चेंडू. मला असं वाटतं आतापर्यंत तुमची ओव्हर संपली पाहिजे होती. षटकाचे काही चेंडू शिल्लक. अक्षय जागडे तुम्हाला भरपूर ऑफर लागलेली आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत आहे. हॅलो. आपल्या गावचे ग्रामस्थ तसे ठाणे महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेले श्री वामन कदम यांना विनंती करतो की स्टेजवर यायचंय. या स्टेजवर या. पंच सॉरी अंपायर रन किती आहे? 2. धावसंख्या झाली ती. धावसंख्या झाली 46. आणि 2 रनाचे समाधान. प्रपंच आरडे तुम्ही तुमचा निर्णय अजून काही सांगितला नाहीये. आमच्या कशिमले ग्रामस्थ श्री वामन कदम यांचा सुद्धा या ठिकाणी मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे. तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. त्यांना शाळ आणि श्रीफल श्री मंडळाचे अध्यक्ष मारुती 48. आरडे त्यांचा सन्मान करतील. स्कोर आहे 48. संजय शिगवण करतील. चला आपण बोलूयात मॅच कडे. आणि हा अतिशय सुंदर. युट्यूब जरा कॅमेरा इकडे फिरवा मिनिट. टाळ्या वाजवा सर्वांनी, टाळ्या वाजवा. टाळ्यांची कंजूशी करू नका. जे खेळाडू जे आपले या ठिकाणी खेळ दाखवतात, तर कोणी षटकार मारेल, कोणी विकेट घेईल, कोणी कॅच पकडेल, तर प्रत्येक वेळेस आपले हॅलो. तसेच आता 12 बॉल 22 धावांची गरज. हॅलो. आणि आता पुढील विशाल
टीम मंथन. विशाल विशाल टू निखिल. काय करतो निखिल आपल्या संघासाठी? संख्या झाली ती 50. आणि आपल्या गावचे उपाध्यक्ष कोशिंबळी ग्रामस्थ मंडळचे उपाध्यक्ष श्री प्रवीण चव्हाण यांचे सहर्ष स्वागत आहे. कृपया त्यांनी लाईव्ह मॅच इथं बघायचं आहे. आपण आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली. या आणि हा पुलटा चेंडू आणि सीमारेषा इथे पार प्रवीण आणि चव्हाण यांचं षटकार. आगमन झालेलं आहे. अतिशय सुंदर मंडळ खूप षटकार, खूप आभारी आहे षटकार, त्यांचं. षटकार, डीजे. वेळून इथे उपस्थित राहिले. बघूया पहिल्या चेंडूवर खनखनी षटकार टाकला. पुढील चेंडू विशाल टू निखिल. काय करतो निखिल आपल्या खांगडी? पुन्हा एक सुंदर चेंडू जेवढा बघूया. जेल होतं का? जेल तो सुटतोय, परंतु हा बॉल जातो सीमा पार. चौकार. चौकार. डीजे. ते 60 60 60 6 0 60. आणि हे देखो, वा वा, काय खेळी दाखवतात या ठिकाणी निखिल चव्हाण आपल्या संघासाठी. पुन्हा 6 धावा, या 6 धावसंख्या अखेर धावसंख्या पोचते. आणि या ठिकाणी वैयक्तिक निखिल चव्हाण यांच्या धावा आहेत त्या 49. 49 टाळ्यांच्या गजरात स्वागत. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. या ठिकाणी 50, या ठिकाणी मला आणि या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी 50 सुद्धा पूर्ण होते बॅट वरती करून. खरोखर चांगली अशी या ठिकाणी खेळी दाखवताना आपल्या संघासाठी निखिल चव्हाण. धावसंख्येत भर, धावसंख्या 35. आणि या ठिकाणी मंथन 11 या संघामध्ये विजयी घोषित ठरतो. आणि जिंकलेल्या आणि हरलेल्या दोन्ही संघाचे सहर्ष स्वागत. कारण की खेळ म्हटल्यानंतर हार जीत ही असते, तरी सुद्धा दोन्ही संघांना या ठिकाणी धन्यवाद. आणि या पुढील होणारा सामना जो आहे, आणि या ठिकाणी आमच्या ग्रामस्थ मंडळाचे उपाध्यक्ष श्री प्रवीण चव्हाण यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. तरी त्यांचा सन्मान करतील आमचे ग्रामस्थ वामन कदम, हे त्यांचा सन्मान करतील. बाबू, सन्मान चिन्ह घ्या. रुद्रस्टार सन्मान चिन्ह यांनी टॉच विन होऊन क्षेत्रक्षण असा घेतला आहे. तरी टॉचविन सागर. तरी करत आमचे पंच अतिशय दक्ष. नारळ आहे ना? खरं तर खरंच खूप. आणि या ठिकाणी जो झालेला सामना आहे, या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ते मानकरी ठरतायत ते निखिल चव्हाण यांनी या ठिकाणी येऊन आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. निखिल चव्हाण. आणि या ठिकाणी लेखनिकचं काम बघण्यासाठी कोणीतरी यायचं आहे, कारण मयूर चिले यांची आता मॅच आहे. तरी खरं तर ही पहिलीच मॅच बघण्यासाठी खूप आनंद वाटला. पहिली मॅच अशी. निखिल चव्हाण, तुमचा निर्णय काय आहे? रुद्र, सागर, क्षेत्ररक्षण का क्षेत्ररक्षण? चला आपण लाईव्ह मॅचचा हो, आनंद घेऊया. लेखनिकसाठी आणि यायचे कोणतरी. नेक्स्ट मॅच आपण लवकरात लवकर चालू करूयात. लेखनिकसाठी या. देवेंद्र जागडे सरा लेखनिकचं काम बघण्यासाठी या. देवेंद्र जागडे या, तुम्ही या ठिकाणी